पुण्यातल्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं GBS रुग्णांसाठी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपल्याला कमला नेहरू हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक बोटे सर आहेत। सर, या वॉर्डमध्ये काय काय व्यवस्था केलेली आहे? ICU बेड सुद्धा या ठिकाणी राखीव असतील? या वॉर्डमध्ये आता सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेब आणि आरोग्य प्रमुख यांच्या आदेशानुसार आपण 45 बेडची सुविधा पुरवलेली आहे। त्यामध्ये 15 रुग्ण हे पुरुषांसाठी, 15 महिलांसाठी आणि 15 बेड हे ICUचे उपलब्ध करून दिलेले आहेत। तर यामध्ये आपण वॉर्डमध्ये जे कमी गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर त्या रुग्णांवर आपण उपचार करणार आहोत। यामध्ये आपल्याकडे ऑक्सिजनची सुविधाही उपलब्ध असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की खाजगी रुग्णालयांमध्ये खर्च जास्तीचा येत होता म्हणून सरकारी व्यवस्था केलेली आहे। आता ही मोफत खर्चातून म्हणजे महानगरपालिकेच्या खर्चातून उपचार केले जातात? हो, नक्कीच। वॉर्डमध्ये सर्व उपचार हे फ्री असणार आहेत। ICUमध्येही त्या संदर्भातील वरिष्ठांच्या आदेशानुसार जी काही उपाययोजना आहे ती करणार आहोत। वैद्यकीय सहाय्य गरीब रुग्णांसाठी शहरी गरीब योजना आहे, त्यामार्फत वैद्यकीय सहाय्य आपण दिलं जाणार आहे। त्याची मर्यादा आपण 1 लाखापासून 2 लाखापर्यंत वाढवली गेलेली आहे। आणि जे काही रुग्ण 14 जानेवारीनंतर ॲडमिट झालेले आहेत जे पेरिफेरल खाजगी रुग्णालयांमध्ये, तर ज्यांना शहरी गरीब योजनेचे काळच नाहीत त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। याचे लक्षणं नक्की काय जाणवतात सुरुवातीला? म्हणजे की हा जीवघेणा आजार आहे की मग संसर्गजन्य आहे? त्या संदर्भातला बरीच चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते। नागरिकांमध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण आहे। नागरिकांना काय आवाहन कराल, कशी काळजी घेतली? नागरिकांना नक्कीच पुणे महानगरपालिकेतर्फे आवाहन करू इच्छितो की दूषित अन्न आणि दूषित पाणी यांच्यामार्फत हा आजार पसरत आहे। तर तुम्ही नक्कीच बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे, पाणी उकळून पिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करता येतील। आणि जर या आजाराची लक्षणं अशी दिसून येतात, हा ॲटोइम्युनो डिसीज आहे। यामध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर अटॅक होतो आणि त्यामध्ये मग मसल विकनेस, त्यानंतर हातापायाला मुंग्या येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात। आणि क्वचितच रुग्ण हे यांना व्हेंटिलेटर व कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज पडू शकते। म्हणजे की ICUची शक्यता कमी रुग्णांना भासू शकते की जे विकनेस आहेत अशा रुग्णांसाठीच ती गरज भासेल। मात्र ही सगळी उपचाराची व्यवस्था जी आहे ती कशी केली जाणार आहे? सुरुवातीला जर पेशंट आला तर मग त्याची व्यवस्था कशी? सुरुवातीला जर पेशंट आला तर तो गंभीर स्वरूपाचा आहे की त्याचा आजार हा तितकासा गंभीर नाही यावरून कॅटेगरायझेशन केलं जाईल। आणि ज्यांचा आजार कमी गंभीर स्वरूपाचा आहे त्यांना वॉर्डमध्ये उपचार केले जातील आणि ज्यांना व्हेंटिलेटर किंवा कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज पडेल त्यांना ICUमध्ये ॲडमिट केलं जाईल। पाहतोय की या रुग्णालयामध्ये ही सगळी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे GBSचा रुग्ण जर या वॉर्डमध्ये दाखल झाला तर सुरुवातीला त्याची स्थिती बघून जनरल वॉर्डमध्ये त्याला भरती करायचं की ICUमध्ये याचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल। मात्र या सगळ्या रुग्णांसाठीची ही मोफत व्यवस्था जी आहे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन हरीश नेगेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।